नमस्कार, माझे नाव जितेंद्र हेमंत कोठरे. मी इयत्ता 6वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव मान्य विठ्ठलराव पटवर्धन आश्रमशाळा वाघेरा. मी एका स्वच्छतेविषयी प्रसंग सांगणार आहे. मी एका शाळेत जात होतो तेव्हा आमच्या शेजारचे काकू रस्त्यावर कचरा टाकत होत्या. मी त्यांच्याजवळ जाऊन म्हणालो, "हो काकू, असा कचरा टाकणे योग्य नाही. आणि जर हा कचरा आपण रस्त्यावर टाकला तर तो कुजून त्याचा प्रचंड वास येईल, डास मच्छर होतील, त्यामुळे रोगाच्या साथी येतील, परिसर अस्वच्छ होईल. त्याची आपण योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. हे टाळले पाहिजे." त्या म्हणाल्या, "हे टाळण्यासाठी काय करायचे?" मी म्हणालो, "हो काकू, आपण कचराकुंडीचे 2 भाग केले पाहिजे. एक ओला कचरा आणि एक सुका कचरा. त्यातच तो कचरा टाकला पाहिजे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. त्यामुळे डास मच्छर होणार नाही, त्याचा वास येणार नाही, परिसर अस्वच्छ होणार नाही. जर डास मच्छर झाले नाही तर रोगाच्या साथी येणार नाही, म्हणून आपण आजारी पडणार नाही. आपला परिसर स्वच्छ दिसेल." आणि हे त्यांना पटले. त्या म्हणाली की इथून पुढे मी असेच करणार. कचराकुंडीचे 2 भाग करणार आणि त्यातच तो कचरा टाकणार आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणार. धन्यवाद.